परफेक्ट. हॅलो नमस्कार, मी क्षितिजा आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर भरपूर दिवसांनंतर व्लॉगिंग चॅनल जे आहे ते पुन्हा स्टार्ट करते, कारण या काही दिवसांमध्ये भरपूर अशा गोष्टी घडल्या की व्लॉग्स बनवायला पुरेसा वेळच जो आहे तर तो मिळाला नाही. आणि आज फायनली म्हटलं की येस, व्लॉगिंग चॅनल जे आहे ते स्टार्ट करूयात, कारण मला व्लॉग्स आणि एज्युकेशनल कंटेंट ना एकाच चॅनलवरती मिक्स करायचा नव्हता. व्लॉग्ससाठी सेपरेट व्लॉगिंग चॅनल जिथे आपला काहीतरी पर्सनल रिलेशन जे आहे तर ते मेंटेन होईल, आणि एज्युकेशन जे की माझं मेन चॅनल आहे तर तिकडे मला एज्युकेशनशी रिलेटेडच कॉन्टेंट पोस्ट करायचं होतं. मिक्स करायचं नव्हतं, बट स्टील काही व्लॉग्स मी तिकडे पण अपलोड केलेले आहेत, पण तसं आता मी नाही करणार आहे. सगळे जे व्लॉग्स असतील माझे डेली रुटीनचे इथून पुढेचे ते तुम्हाला याच चॅनलवरती म्हणजे क्षितिजा भाट व्लॉग्स याच चॅनलवरती बघायला मिळते. तर वाजलेत रात्रीचे 1:15 वाजलेत आणि मी बसली आहे व्हिडिओ रेकॉर्ड करायला, कारण यूट्यूबचा मेन चॅनल आपला जो आहे क्षितिजा भाट व्लॉग्स, तर त्याच्यावरती उद्या मला व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करायचा आहे. कारण कन्सिस्टन्सी मॅटर करते, गॅप घेऊन तर चालत नाही. आणि व्हिडिओ मी माहेरी गेले होते, मम्मीकडे गेले होते 2 दिवस, माझ्या आत्या आल्या होत्या आणि माझी चुलती आल्यात, त्यामुळे मला थोडंसं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायचा होता, त्यामुळे मी मस्त गावी गेले होते. मग ते जे 2 दिवसाचं पेंडिंग काम होतं तर ते म्हटलं आज आता निवांत करूयात, कारण रात्रीच्या वेळेत ना एकतर लेक्चर रेकॉर्ड करताना बाहेर कोणाचाही आवाज येत नाही, अगदी शांत असतं. सोबतच माझ्या मुली आहेत तर त्या मला डिस्टर्ब करायला नसतात, निवांत झोपतात दोघीही, त्यामुळे हा वेळ मला थोडासा छान वाटतो. म्हणजे रात्री 12 ते 3 हा वेळेत मी थोडंसं काम करायला घेते. झोप मला प्रचंड आली होती 12 वाजता जेव्हा मी दोघींना झोपवलं तेव्हा, पण समोर काम दिसलं आणि मग लगेचच उठले पटकन, कारण असं काही महत्त्वाचं काम नव्हतं. व्हिडिओ एक दिवस पोस्ट केली नसती तरी चाललं असतं, पण कुठेतरी सेल्फ डिसिप्लिन असतं स्वतःला दिलेलं आपण, त्यामुळे म्हटलं की नाही, आपल्याला उठलंच पाहिजे, एक अर्धा पाऊण तास तरी काढलाच पाहिजे. व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, एडिट करायचा आहे आता तो रात्रीतून, आणि उद्या सकाळी जितक्या लवकर पॉसिबल होईल तितक्या लवकर तो पोस्ट करायचा. झाला तर 7 वाजता आय डोंट थिंक तो होईल, 11 वाजता किंवा मग दुपारी 1 वाजता तो होईल एडिट करून, थंबनेल वगैरे बनवून, मग त्यावेळेला मी तो अपलोड करेन. त्या व्हिडिओचा टॉपिक काय होता की जर तुम्हाला माझ्यासारखी ऑनलाईन अकॅडमी चालू करायची असेल, याच ड्रेसवरती मी शूट केला आहे, कारण जस्ट मी तो व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत एक व्लॉग जो होता तो रेकॉर्ड करायला बसलेले आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की जे काही पुढच्या 2 महिन्यांमध्ये माझ्याकडून काम स्किप होणार आहे, कारण ऑलमोस्ट आय थिंक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मी प्रेग्नेंट आहे, आणि नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे जूनमध्ये डिलिव्हरीची डेट जी आहे तर ती दिलेली आहे. आणि मग अकॅडमी, एजन्सी या सगळ्या गोष्टी आहेत, तर मोस्टली अकॅडमीच्या सगळ्या गोष्टी मी आता व्यवस्थित मॅनेज केल्यात. म्हणजे ग्राफिक्स आणि सोशल मीडियासाठी किरण मॅडम ठेवलेत, त्यानंतर रवीना मॅडम आहेत तर त्या यूट्यूबसाठी आहेत, त्यानंतर केतकी मॅडम आणि अमृता मॅडम आहेत तर ते इंग्लिशसाठी आहेत, आणि खूप बेस्ट टीचर्स मला मिळालेले आहेत. किरण मॅडम तर इतक्या सपोर्टिव्ह आहेत, की मला कॉल करून विचारतात की मॅडम हे काम तुम्हाला नाही जमणार आहे ना, तर मी करते आणि माझ्यावरती सोडा. तर इतकं सपोर्टिव्ह नेचर आहे. बाय गॉड्स ग्रेस मला इतके छान टीम मेंबर्स जे आहेत तर ते मिळालेले आहेत. मी भरपूर व्हिडिओजमध्ये किरण मॅडमचा उल्लेख करते, कारण त्यांचं असतंच तसं की मी करते सगळ्या गोष्टी मी करते, तुम्ही नका करू, तुम्ही निवांत झोपा, टेन्शन घेऊ नका, तर असंच त्या सांगत असतात. तर ह्या पुढच्या 2 महिन्यांमध्ये मला थोडंसं जे काही होणारं बाळ असेल ना तर त्याच्यासाठी मला थोडा वेळ द्यायचा आहे, स्वतःला हील करण्यामध्ये थोडा वेळ द्यायचा आहे. नक्कीच माझे व्लॉग्स कंटिन्यू तुम्हाला बघायला मिळतील, पण एज्युकेशनचे रिलेटेड काही व्हिडिओज असतील तर ते मी आत्ताच रेकॉर्ड करून ठेवणार आहे. म्हणजे साधारण एक 20-25 दिवस किंवा 1 महिना जातील असे व्हिडिओज मी आत्ताच रेकॉर्ड करून ठेवणार आहे, कारण आफ्टर डिलिव्हरी जास्त बोलायचं नसतं आणि बोलताच येत नाही, त्रास होतो, पूर्ण हे पॅक वगैरे करून बसावं लागतं, त्यामुळे बोलता येत नाही. त्यामुळे त्याचं सगळं रेकॉर्डिंग काय असेल ना तर ते मी आत्ताच प्लॅन करून ठेवणार आहे, सो दॅट 2 महिन्यांमध्ये मी ॲटलिस्ट 1 महिना तरी व्यवस्थित मला रेस्ट मिळेल पूर्ण डिजिटल वर्ल्डमधून. व्लॉग्स काय आपल्या रेग्युलर असतात आणि ज्या काय आपल्या गोष्टी चालू असतात आपल्या डेली लाईफमध्ये तर त्याच रेकॉर्ड करून आपल्याला व्लॉग्समध्ये अपलोड करायचे असतात. बट एज्युकेशन तसं नाही, प्रॉपर सेटअप, प्रॉपर स्क्रिप्ट लागते, मी काहीही बोलून चालत नाही ना एज्युकेशन चॅनलवरती, त्यामुळे त्या अकॉर्डिंगली थोडंसं प्लॅनिंग जे तर ते करणार आहे. आणि मग अशा पद्धतीने थोडेसे प्लॅन्स चालू आहेत, तर व्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू सो मच.
तुम्ही इतक्या दिवसांनी मी व्लॉग अपलोड करते आणि तो बघताय. अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे खूप छान छान व्लॉग्स तुम्हाला जे आता ते बघायला मिळणार आहेत. नमस्कार, मी क्षितिजा आणि पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर वाजलं संध्याकाळचे 5:45 आणि आमच्या इकडे आलाय पाऊस. हॅलो, अहो अशी वाटते इथं वर चढल्या, तिला जरा घ्या. आला काय वेज मिळायचा अवघड आहे. गंड्याचा काल चावला. इचू टाकतं. येस मॅम. ओके, स्क्रीन दिसते. परफेक्ट. ठीक आहे. तर आत्ता मी तुम्हाला इन जनरल जे काय काय आपल्याला लागतं एखादा बिझनेस चालू करण्यासाठी, तर त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. आणि ऑलमोस्ट 90% तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःसोबत रिलेट करू शकताय. 10% राहतंय तुमचं कस्टमाइज तुमच्या बिझनेसच्या अकॉर्डिंगली, तर ते मी तुम्हाला उद्या, ठीक आहे, प्रत्येकाचे मी पॉईंट्स नोट करून ठेवलेले आहेत. सोबत काहींनी मला मेसेज पण केलेले आहेत. ज्यांनी मेसेज केलेले नाही आहेत प्लीज मेसेज करा, तुमचे इंडिव्हिज्युअल जे काय बिझनेसेस असतील ते, तर त्याच्या अकॉर्डिंगली कस्टमाइज प्लॅन तुम्हाला उद्या जो आहे तर तो डिटेलमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला मी थोडंसं स्टडी केलं आणि याच्यामध्ये मी पहिला पूर्ण प्रेझेंटेशन चालू करायच्या आधी सगळ्यात पहिला काही क्वालिटीज लागतात आपल्यामध्ये, तर त्या मी इथे नोट करून ठेवला. ठीक आहे. जर तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल, ठीक आहे, किंवा कुठलंही एखादं काम चालू करायचं आहे, जरी तुम्हाला जॉबला जायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाच्या काही क्वालिटीज आहेत तर त्या मी इकडे तुम्हाला ॲड केल्या. सगळ्यात पहिला कॉन्फिडन्स असला पाहिजेत, स्वतःवरती विश्वास असला पाहिजेत की हे जे काम आहे तर ते मी करू शकते. ठीक आहे. कुठलंही काम चालू करताना पॉझिटिव्ह माइंडसेटनीच ते काम चालू करायचं आहे, किंवा मलाच का काय कशाला हे दर काय करणार ते आता. हा, तुझं काय केलं तिथूनच टाकलंच खाली. काय करणार विचित. काळूला हा टाक टाक, तिथनं जाऊ नकोस पुढं, टाक पटकन. खाल्लंय का नाही. हा चल तू आत.